बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। नाशिकच्या राजकारणात आजच्या दिवसात अनेक ट्विस्ट आलेत। गणेश गीते, मामा राजवाडे, सुनील बागुल यांचे आजचे प्रवेश हे भाजपकडून थांबवण्यात आलेत। गणेश गीतेंना अंतर्गत विरोध होता, तर दुसरीकडे मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्यावर गुन्हे दाखल होते। त्या पार्श्वभूमीवर दोघांच्याही पक्षप्रवेशांना ब्रेक लावण्यात आलाय। तर दुसरीकडे मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे। तर प्रथमेश गीतेंना नाशिक महानगर प्रमुख नियुक्त करण्यात आले आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत। प्रांजल, आज अनेक पक्षप्रवेश होणार होते आणि अचानक असे पक्षप्रवेश थांबवण्यात आलेत भाजपकडून, नेमकं कारण काय यामागचं? दीपाली, गणेश गीतेंचा भाजप प्रवेश रखडला की नाही याबाबत अद्यापही माहिती मिळू शकलेली नाहीये, कारण त्यांच्या समर्थकांकडून अजूनही सांगितलं जाते की पक्षप्रवेशही होणार आहेत। मात्र दुसरीकडे आपण बघितलं तर ठाकरे गटात खरं तर मोठ्या घडामोडी या सकाळपासूनच बघायला मिळत आहेत। कारण आज आपण बघितलं तर 3 माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे चर्चेला जाणारी 2 नावं होती ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि 8 दिवसांपूर्वी महानगर प्रमुखपदी नियुक्त झालेले मामा राजवाडे या दोघांची। कारण या दोघांवरती नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये 2 दिवसांपूर्वी दरोडा आणि मारहाणीचे गुन्हे हे दाखल झाले होते। तेव्हापासून खरं तर त्यांचा पोलीस हे शोध घेत होते। विशेष म्हणजे त्यांना अटकपूर्व जामीनही मंजूर झालेला नव्हता, त्यांनी त्यासाठी न्यायालयामध्ये देखील धावही घेतली होती। मात्र एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे आज भाजपमध्ये प्रवेश जे करणार ज्यांची यादी होती त्या यादीमध्ये खरं तर मामा राजवाडे आणि सुनील बागुल या दोघांचीही नावं देखील आली होती। त्यामुळे कुठेतरी टीकेची झोड ही उठली होती। यावरून संजय राऊत यांनी खरं तर ट्विट देखील केलेलं होतं आणि की कुठेतरी कारवाईची भीती दाखवली जाते आणि या दोघांना खरं तर अटक होईल अशी परिस्थिती होती आणि या दोघांनी खोटे गुन्हे दाखल केलेत आणि ते भाजपमध्ये आज प्रवेश करतायत। त्यामुळे कुठेतरी फक्त पैसा, सत्ता आणि दहशत दाखवली जाते असं देखील संजय राऊतांनी म्हटलं होतं। त्यानंतर आपण बघितलं तर नाशिकमध्ये जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी ठाकरे गटाचे त्यांनी पत्रकार परिषद घेतली। त्यांनी देखील म्हटलं की कारवाईच्या भीतीने खरं तर हे भाजपमध्ये जात आहेत। यासोबतच कुठेतरी पैशाचं आमिष हे दाखवलं जात आहेत आणि विशेष म्हणजे आता मामा राजवाडे भाजपमध्ये जात आहेत, त्यामुळे नवीन महानगर प्रमुखाची देखील नियुक्ती ही केली जाईल असं देखील डी.जी. सूर्यवंशी यांनी सांगितलेलं होतं। आणि त्यानंतर आपण बघितलं तर मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत। जी सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार आता सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेश रखडलेला आहे। कुठेतरी भाजप स्वतःची इमेज खरं तर जपण्याचा प्रयत्न हे करतात आणि हे प्रवेश आहेत ते रखडलेले आहेत, कारण त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि हे जर भाजपमध्ये जर प्रवेश केला तर आधीच टीकेची झोड उठलेली आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा सर्व बाजूने टीका उठेल आणि यामुळेच भाजपने कुठेतरी खबरदारी घेतल्याचं बघायला मिळतंय। विशेष म्हणजे त्यांचा प्रवेश तर रखडलेला आहे, मात्र त्यानंतर देखील आपण बघितलं तर आता नवीन महानगर प्रमुखाची देखील तात्काळ नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे। एकीकडे मामा राजवाडे प्रवेश करतील अशी चर्चाही होती, मात्र दुसरीकडे प्रथमेश गीते जे खरं तर माजी आमदार हे राहिलेत वसंत गीते, त्यांचे पुत्र आहेत, स्वतः उपमहापौर देखील होते प्रथमेश गीते, त्यांची महानगर प्रमुखपदी नियुक्तीही करण्यात आलेली। यासोबतच आता काही वेळापूर्वीच सुनील बागुल जे उपनेते होते, जे आज प्रवेश करणार होते भाजपमध्ये, त्यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। संजय राऊत यांनी तसं ट्विट देखील केलेलं आहे। पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे सुनील बागुल यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं पोस्ट जी आहे ती खरं तर संजय राऊत यांनी केलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आज सकाळपासून मोठ्या घडामोडी या बघायला मिळत आहेत। आता खरं तर एकीकडे यांचे प्रवेश हे रखडलेले आहेत, त्यांचे प्रवेश होता की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। त्यात आता पक्षातून देखील हकालपट्टी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे 8 दिवसात दुसरा महानगर प्रमुख देखील नेमण्याची वेळ जी आहे ती खरं तर ठाकरे गटावरती आलेले आहेत। एकंदरीत ही सर्व परिस्थिती बघता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षप्रवेशाला वेग आले आहेत। रोज भाजपमध्ये पक्षप्रवेश होत आहेत, मात्र एकीकडे अशा प्रकारे आज 2 प्रवेश देखील थांबल्याचं समोर आलेलं आहेत। पुढे आता काय घडामोडी घडत आहेत, सुनील बागुल, मामा राजवाडेंची पुढची भूमिका ही काय आहेत याकडे देखील सगळ्यांचं लक्ष राहणार।